हॅलो, आजच्या कार्यक्रमाचे मुकुटमणी की ज्यांचा आज 47वा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्यतेने साजरा होतोय ते मुकुंदभाई गावण आपल्याला त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करून सांगतील. नमस्कार मंडळी. अंधाराच्या मशाली आणि इतिहासाच्या पानावरची हिरे हे दुसरं तिसरं कुणी नसून आपले शोभा राजे होत. जय भवानी. जय शिवाजी. आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्व एकत्र येऊन मला ज्या शुभेच्छा दिल्या, तुम्हाला खरंच सांगतोय मी, या शुभेच्छा नव्हे तर माझ्या कामासाठी मला दिलेली ही प्रेरणा आहे. तुमच्या या प्रेरणेतूनच भले आपल्याला कामं करायची आहेत. गावात आणि या विभागात कसा विकास होईल हे आपलं उद्दिष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला सांगते, आपल्याला इथं काम करण्यासाठी आपले माजी जिल्हा परिषद सदस्य भाई जीवन गावण हे सतत आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामं करत असतो आणि याच्या पुढेही आपण ती कामं प्रत्येक आणणार आहोत. या गावात मग कमानीचा विषय असू द्या किंवा इथे जिथे चालण्यासाठी रस्ता नाही तिथे रस्ता बनवण्याचा मानस आपला सर्वांचा आहे. त्यासाठी आपले प्राचार्य प्रमोद म्हात्रे सर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य केवाय गावण, रमाकांत गावण सर, एकनाथ अण्णा असतील, गोपाल म्हात्रे अण्णा असतील, गावातील सर्व मंडळी, मग राकेश केटी, बॉबी, हर्ष गावण, चंद्रकांत गावण, संतोष मुकल, ही सर्व मंडळी आपल्याला साथ देत असते आणि त्यांच्या साथीनेच आपल्याला गावाचा आणि या विभागाचा विकास करायचा आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या एकत्रितपणाने आणि सर्वांच्या मेहनतीने आपण समर्थ चषक हे पार पाडत असतो. आज समर्थ चषकाचा डंका हा या पूर्ण महाराष्ट्रात वाजत आहे. याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि हे सर्व शक्य कोणामुळे होतंय? ही इथं असलेली मंडळी, मग त्याच्यात सरपंच, थेट सरपंच रोशनभाई असतील, आपले धनंजय भाऊ असतील, रसिक भाऊ असतील, सरपंच, माजी सरपंच संदीप पाटील असतील, अक्षय भाऊ असतील, ही सर्व मंडळी आपले, तसेच मेन जे आहेत आपल्या समर्थ चषकाचे आयोजक अमित पाटील, त्याच्यानंतर नितीन म्हात्रे, अजित भाई आपले, हे सर्व मंडळी, विलास भाई आपले, सागर आपला म्हात्रे, हे सर्व मंडळींच्या मुलं समर्थ चषक शक्य होते आणि त्या समर्थ चषकाच्या मुलं आपल्याला बरीच कार्य साधता येतात. मग त्याच्यातून आपण नियोजन केलेलं आहे की इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना आपल्याला मदत करायची. येत्या काही कालावधीत आपण सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरणपोळी विभागातील भेट घेऊन त्यांना आपल्या परीनं जे काय आपण समर्थ चषकासाठी लॉटरी पद्धत ठेवलेली, आपण बाईक ठेवलेली आणि त्या बाईकच्या माध्यमातून जी वर्गणी जमा झालेली आहे ती आपण शाळांना सुपूर्द करणार आहोत. मी इथं एकच आवाहन करत आहे, मित्रांनो, तुम्ही माझे खरोखर सांगते सख्य आहात आणि मी तुम्हाला सख्या भावाप्रमाणे मानत आहे. तुम्ही जे जे सांगाल ते आपण आपल्या परीने करणार आहोत. समाजाचा आपण भाग आहोत. आपण आयुष्यात जन्माला आलो ते फक्त काही नुसतं येणार आणि जन्माला येणार आणि मरणार यासाठी नाही मित्रांनो, तर आपल्याला बरंच काही साध्य करायचं आहे. आयुष्य किती आहे तुम्हाला सांगते मित्रांनो, माणुसकी जपत राहा. आपण आज आहोत नाही तर उद्या नाही. त्यासाठी आपण जाताना जेवढी आपल्याला चांगली कामं करतील मित्रांनो, उद्या आपल्याला लोक बोलली पाहिजेत की अरे त्या माणसांनी सतत आपल्या गावासाठी, विभागासाठी काहीतरी केलेलं आहे. ती करण्याची धमक आणि ती प्रेरणा तुमच्यातून मला मिळत आहे आणि तुम्हीच माझे खरे गुरु आहात आणि तुमच्या गुरुमुळे मला ती प्रेरणा भेटत आहे आणि तुमची साथ ही मला सतत पाहिजे. आम्ही जीवनभाईंच्या मार्गदर्शनाखाली बरंच जीवनभाईंच्या इथं आम्ही शिकलेलो आहोत. तुम्हाला सांगतोय, त्याही प्रत्येक वेळी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्ही आता आमची कामाची पद्धत ही आणखीन जोरात कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वजण आलात वेळ काढून, खरंच मला मनापासून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. असंच प्रेम माझ्यावर आयुष्यभर तुमचं राहू द्या. एवढं बोलून मी थांबतोय. जय हिंद, जय भारत माता की जय. वंदे वंदे.